संत नरहरी सोनार हे वारकरी संप्रदायातील प्रथम शैवपंथी होते. त्यांच्यासाठी भगवान शंकर हेच सर्व काही होते. त्यांना त्यामुळे विठ्ठलाचे नाव जरी काढले तरी राग यायचा. पंढरपुरात राहून पांडुरंगाचे दर्शन तर सोडाच, पण मंदिराचा कळसाकडे देखील पाहत नव्हते. एकदा एका विठ्ठल भक्त सावकाराने विठ्ठलाला सोन्याची साखळी बांधण्याचा नवस केला होता. इच्छा पूर्ण झाल्याने पांडुरंगासाठी सोन्याची साखळी बनवायची म्हणून त्यांनी संत नरहरी महाराज यांना विनंती केली की आपण स्वतः पांडुरंगाच्या कमरेचे माप घेऊन तेवढी सोन्याची साखळी बनवून द्या, म्हणजे लहान मोठा असा प्रश्न येणार नाही. परंतु हे पडले शिवभक्त. त्यांना खरे तर विठ्ठलाचे तोंड पण पाहायचे नव्हते. मग त्यांनी एक युक्ती केली. शेठजीला एक दोरी दिली आणि मला वेळ नाही तरी कृपा करून मला कमरेचे माप आणून द्यावे असे सांगितले. झाले. नोकराने पांडुरंगाच्या कमरेचे माप घेऊन ती दोरी संत नरहरी यांना दिली व याप्रमाणे साखळी बनवा असे सांगितले. त्या मापानुसार सुंदर अशी नक्षीकाम करून संत नरहरी यांनी साखळी बनवून दिली व आपण दर्शन कसे हुशारीने टाळले म्हणून मनोमनी फार खुश झाले. पण त्या पांडुरंगाची किमया अगाध आहे. एकदम तंतोतंत माप घेऊन बनवलेली साखळी मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या कमरेला सोनसाखळी घातली तर ती एक वीतभर जास्त झाली होती. सावकाराने पुन्हा आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार याच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सांगितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले, परंतु विठ्ठलाला साखळी घेतल्यावर पुन्हा माप जास्त झाले. यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. त्यांना वाटले हे मुद्दाम असे करीत आहे, माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे, या विचारात ते पडले. आता त्यांनी स्वतः माप घ्यायचे पण दर्शन घ्यायचे नाही असे ठरवून शेवटी स्वतः मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर एक पट्टी बांधून जेणेकरून थोडे पण दर्शन नको म्हणून संत नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले. स्वतः सोन साखळी कमरेला बांधून स्पर्श करून अंदाज घेऊ लागले तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. सोन साखळी कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनारांचे हात गळ्यापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणवले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली. बघतात तर काय, समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली, परत पुन्हा तेच. यामुळे ते खूपच गोंधळून गेले. शेवटी प्रत्यक्ष परमेश्वराने दर्शन दिल्याने त्यांना साक्षात्कार झाला. शिव आणि विठ्ठल एकच आहेत आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे याची खात्री झाली. शिव आणि विष्णू भिन्न नाहीत, एकच आहेत. हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत.